मंडळी नमस्कार. माझ्यासोबत जे आंबा उत्पादक शेतकरी आहे यांची मंडळी बाग अशी आहे की अक्षरशः खडकाळ मालरान जमीन नव्हे तर डोंगर फोडून त्या ठिकाणी चव्हाण सरांनी केशर आंब्याची त्या ठिकाणी झाडं लावली आणि चव्हाण सरांनी डोंगर फोडून लावलेली बाग, ती बाग आता चव्हाण सरांना दरवर्षी ₹1 रुपयाचं उत्पन्न मंडळी चव्हाण सरांना ती आंबा बाग देते. एकीकडे शाळेमध्ये अध्यापन करताना विद्यार्थी घडवण्याचं काम चव्हाण सर करताय आणि दुसरीकडे तेच चव्हाण सर या झाडाला त्याच विद्यार्थ्यांप्रमाणे माया लावून झाडांना बोलतं करून या झाडांमधून चांगलं उत्पादन घेत आहे. शाळेमध्ये आदर्श विद्यार्थी घडवणारे चव्हाण सर आज आंबा बागेमध्ये आदर्श आंबा उत्पादक म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आले आहे. कारण हजारो झाडं केशरची सरांकडे आहे. हा सगळा डोंगर भाग आहे. या डोंगरामध्ये काही पिकणार नव्हतं, पण या डोंगरामध्ये JCBच्या सहाय्याने पोकलनच्या सहाय्याने जमीन लेवल करून जमिनीची मशागत करून त्या ठिकाणी केशर आंबा लावण्याचं काम सरांनी केलं आणि सरांनी केशरमधून कोट्यावधी रुपये उत्पन्न या डोंगरा भागामध्ये घेऊन दाखवलं. त्या आज केशर आंबा उत्पादन करताना काय अडचणी असतात, केशर आंब्याला कशी जमीन लागते, हे सगळं कसं घडून आलं ही माहिती चव्हाण सरांकडून आपण थोडक्यात जाणून घेत आहोत. सर नमस्कार. सर नमस्ते. सर आपला परिचय. मी चव्हाण बळीराम आप्पासो. मी मूळचा आटपाडी तालुक्यातला या पवडी गावचा आहे. दुष्काळ भागातला. तिथं पाणी म्हणजे प्यायला टँकरने येतं आणि तिथून मी नोकरीनिमित्त इकडं पुणे जिल्ह्यात आलो. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय लाखेवाडीला आलो आणि एक 10 वर्ष नोकरी केली. त्यानंतर मग शेती घ्यायचं म्हणजे तिकडे डाळिंबाची बाग होती. त्यानंतर इकडे शेती घ्यायचा विचार केला, पण अशी शेती घ्यायची की ती डोंगराळ भागात असावी आणि आपल्याला घ्यायला सोपी पडावी ह्या दृष्टिकोनातून मग इथं आम्ही सुरुवातीला जवळजवळ 10 एकरापासून घ्यायला चालू केलं. पूर्ण डोंगर भाग. आणि इथं विजयशी मोहिते पाटील हे वगैरे इथं लांडग मारायला किंवा शिकार करायला येत होते बंदूक घेऊन. मग तशी ही बाग ही जागा मी घेतली की कुणी नव्हतं इथं. इथं पाणी नाही, इथं लाईट नव्हती, काय नव्हतं. मी 9 किलोमीटरवरून खालून पाणी इथं आणले, लाईट मी आणली इथं. आणि ही डोंगराळ शेती माझ्या पोकल्यांच्या साह्यानं, JCBच्या साह्यानं, ट्रॅक्टरच्या साह्यानं माझी 4-5 पोरं आहेत तिथं सतत म्हणजे काम करणारे. सुरुवातीला तुम्ही डोंगर विकत घेतला, डोंगरच म्हणूया आपण. डोंगरच सर. लोकांनी तुम्हाला वेड्यात वगैरे काढलं? सुरुवातीला शिक्षकांनी डोंगर विकत घेताय. लोकांनी वेड्यात काढणं म्हणजे आता सांगायचा उद्देश हीच आहे की ज्या वेळेला मी घ्यायला लागलो त्यावेळेला लोक पळत येऊन मला द्यायला लागली. बरं घ्यायला लागले म्हणली ती डोंगराला, ती येड झाले का काय चव्हाण सर, असा म्हणजे त्यांचा ग्रह झाला आणि काय करणार आहे तिथे घेऊन. मग अशा पद्धतीने लोकांनी उत्स्फूर्तपणाने शेती सुद्धा दिली. आज जवळजवळ माझी 130-38 एकर इथे माझी एका जागेला शेती आहे. हो, सगळा डोंगर भाग. मग मी त्यानंतर 2008-7च्या आसपास मी हिला थोडं डेव्हलप केलं. ह्या आता ज्या आपण बागेत आहोत ह्या बागेत आपण मी 2007ला 6-7च्या दरम्यान 2000 रोपं मी पहिली लावली. ती पण दापोली विद्यापीठाची आणली आणि लावली. त्यावेळेला लोकांना वाटायला लागलं माळाला कुठं आंबा येतो काय, बरोबर, आणि लोक हसायला लागली. पण आम्ही कशाचा न विचार करता आणि ज्या वेळेला हे सुरुवात केली ते आज हळूहळू जवळजवळ 70 ते 80 एकर शेती माझे टोटल आंब्याची आहे. किती झाड आहे सर? आज माझ्याकडे 40,000 ते 42,000 रोपं आहेत. झाडं सगळी झाडं माझ्याकडे. हार्वेस्टिंग माझं सगळं टोटल हार्वेस्टिंग चालू आहे आता. आज मी काही प्लॉट दिलेत. आज आपण ह्या प्लॉट मध्ये आहोत. हा प्लॉट आज जवळजवळ 55,50,000 मी दिला डायरेक्ट दिलेला आहे. कारण लोड जास्त होतो. आंबा केशर कसा आहे, एक वेळा जर पाड लागला तर पटापटा आंबा खाली पडतात आणि एकदा खाली पडला तो मार्केटला जात नाही. त्यामुळं मी जास्तीत जास्त वन टाइम सगळी बाग खाली घ्यावं, कशी जास्त जाईल असा प्रयत्न करतो. एक्सपोर्टर बी ह्यात एक आहे, तो पण प्रयत्न त्याचा चालू आहे. दुबईला पाठवतोय, लंडनला पाठवतोय, त्याला पण दिलंय. आणि खाली एक बाग आहे, ती बाग मी 26 लाखाला ह्या वेळेला ॲट टाइम दिलेली. पहिल्याच वर्षी मी असं केलंय. 40,000 झाडं. किती उत्पन्न होतं सर? मी 2 कोटीच्या आसपास, माझे 1.5-2 कोटीच्या आसपास दरवर्षी. खर्च किती होता प्रत्येक? आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये खर्च होतो. ही आहे ती सगळी मंडळी आहे, ती शेतकरी शेवटी मजुरावर आहे. हे सगळं करत असताना तेवढा खर्च होतो. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आज आंबा ही शेतकरी सगळ्यात नुकसान सहन करणारा माणूस आहे.
शेतकरी 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 कारण व्यापारी कुठला नुकसान सहन करू शकत नाहीच. बरोबर. व्यापारी कुठलाच करू शकत, पण शेतकरी सगळ्यात जास्त नुकसान सहन करणारा. आज माझं ह्या उन्हानं काय सनस्ट्रोक आले तर काय असं डाग पडून पडायला लागले तर, पण हे सगळं आपल्याला नुकसान सहन करायचं. बरोबर. पण हे करत असताना एक आंबा उत्पादक जेवढी बी शेतकरी आहे ती, मी माळशिरस तालुका आंबा उत्पादक संघाचा संचालक आहे. मला ह्या शेतीतून मला 3-4 पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श शेती पुरस्कार मिळालेले आहेत, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. आणि हे सांगत असताना मला एवढंच मला सांगावं मगाशी मी सांगितलं विद्यार्थी घडवता तुम्ही बाग सुद्धा बरोबर. आणि ते करत असताना एक आहे की ह्या आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांनी एक म्हणजे काय की खरं ह्यात सांगायला पाहिजे. बरोबर. जे काय ते रिअलिटी पाहिजे ह्याच्या. काय होतं ह्याच्यामुळं की लहान शेतकरी इकडे वळायला लागलेत केशरकडे. पण जर आपण माझा जर आज 70 रुपयाने गेला तर शेतकरी 170 रुपये म्हणायला लागला. त्याच्यामुळे बाकीचे शेतकऱ्यांनी बाकी ऊस काढून सुद्धा लोक ही लावायला लागले. नाही करायला पाहिजे. जी आहे वस्तुस्थिती ही एवढा आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एवढं लक्षात घ्यायला. माझे एक मत मी प्रत्येक वेळेला सांगतो. सेमिनार असतात आमचं वेळेवर त्यात बी मी सांगत असतो म्हणून. आणि ह्या आंबा असा आहे सर की ह्याला कमीत कमी खर्च केला तर ही परवडत. तुम्ही ह्याला जास्त खर्च करायला लागला. मी आज ह्याला जवळजवळ माझ्या माहितीनं 12 वर्षाची झाड आहे ती. आणि ह्याला 12 वर्षाच्या ते 2 वर्ष गेली लागली नाही ते, त्यानंतर 1-2-3 वर्ष वर खत टाकत होतो. तिथून जी बंद केली तिचं मी 2 वेळा शेणखत टाकतो फक्त ह्या झाडात. मी बाकी कुठलंही वरखत कुठलं लिक्विड किंवा काही फवारणी वगैरे काहीच नाही. फवारणी करायला रासायनिक खत एक सुद्धा काही टाक. म्हणजे 2 वेळेच्या शेणखतावर 2 वेळेला शेणखत टाकायची, पोटभर टाकायची. 2 पाटे ह्या बाजूला एक टाकायची, ह्या बाजूला एक टाकायची. मुजवून घ्यायची, माती आड करायची, काय करायचं. आज त्याच्यावरच माझी झाड आहे. आणि पूर्ण सेंद्रिय आंबा तसा सेंद्रियच असतो. कारण 2-3 महिने 2 महिने झाले मग त्याला फवारा लागतच. बरोबर. ती राहतोच सेंद्रिय, त्याचाही विषय नाही. पण अशा पद्धतीनं मी ही कमीत कमी खर्च कसा होईल आणि उत्पन्न कसं वाढेल ह्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. तुम्ही आता झाडं लावली, सुरुवातीला डोंगर विकत घेतला, झाडं लावली, लावताना लोकांनी नावं ठेवली, पण ज्यावेळेस फळ सुरुवात झाली, हार्वेस्टिंग सुरू झालं, त्यावेळेस काय प्रतिक्रिया म्हणजे गावात आज माझ्या ह्या गावामध्ये गोरडवाडीत आज माझंच गाव, आज ह्या गावामध्ये जवळजवळ 100 एकर आंब्याची बाग झाली तुमच्यामुळे. त्यावेळेला खायला आंबा दारातला असला तरच असायचा बांधावचा. आज 100 एकर गावात बाग झाली. कारण ही माझी प्रेरणा घेऊन मला विचारून मी सांगत बाबा जमीन कशी आहे मला दाखवा. काळी जमीन असली लावू नका. कारण काय दर ही आहे पीक उन्हाळ्यातलं, ह्याला जास्त पाणी लागतं. आणि ही जवळजवळ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ही 3 महिने दुष्काळ किंवा उन्हाळ्याचं. मग ह्याच्यातच ह्याला जास्त पाणी लागतं. पण जमीन जर काळी असली तर तुमचा माल उशीर राहील. उशीर आला तर मार्केटमध्ये दर नाही. त्यामुळे तुमची जर अशी माळाची जमीन असेल लावून टाका. म्हणजे असं पण मार्गदर्शन करत करत आज जवळजवळ 100 एकर ह्या गावात सुद्धा आमच्या गावात सुद्धा. हो सर. बागेचं व्यवस्थापन कसं होतं? आता माल सगळा तुमचं हार्वेस्टिंग होतंय, मग त्यांची छाटणी वगैरे कसं व्यवस्थापन करता तुम्ही? आम्ही काय करतो, एक्सपोर्ट वाल्यांना जर दिलं हार्वेस्टिंग तीच करते. त्यांना जे अपेक्षित माल आहे त्यांची ती फिरून काढते, ती आपण दर ठरवून द्यायचा, त्यांच्या पद्धतीने ती काढून घेऊन जाते. आमची लोक माल तोडत नाही, ती कधीच तोडला नाही. जी बी आम्ही व्यापाऱ्याला देतो त्यांची हार्वेस्टिंग करतो. हो त्यांची माणसं असतात आणि तीच माल तोडते. ते आम्ही माल कधीच तोडत नाही किंवा आम्ही म्हणत पण नाही बाबा आता ही माल सगळा आलेला आहे त्याला घेऊन जा सुद्धा नाही. त्याला परतच्या वेळेला त्याला ती न्यायचं आहे त्याचं ती घेऊन जाते. अच्छा परत आता पहिला दर ठरला ह्या वेळेला एक्सपोर्ट 180 रुपयाच्या आसपास होता. 180 होता ते किती दिवस राहिला, एक कटिंग सुद्धा झालं नाही नीट. 150 आला, 150 130 आला. आज लोकल जातो 100 रुपये. बरोबर. मग ह्या एअरपोर्टला ह्याला एक्सपोर्टला देण्यात फायदाच नाही ना. असा पण विचार करायचा आणि प्रत्येक वेळेला सगळ्या मार्केटचा विचार करून माल देत राहायचं. हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग कसं बरं? हार्वेस्टिंग झाल्यानंतर ही जी अशा फाट्या खाली आलेली आहेत जिथं सूर्यप्रकाश पोचू शकत नाही आणि जर ही नाही काढला आपण तर फक्त बाहेरच्या बाजूला माल येतो. बरं. आज जे आपण इथं आत आहे ही जी माल आहे ही असा आत माल येणार नाही. बरोबर. मग त्यासाठी ही आतनं मोकळं करून ही सूर्यप्रकाश आता आपण एवढं झाडाखाली आहे पूर्ण सूर्यप्रकाश आपल्या. बरोबर. तर जसा सूर्यप्रकाशानं हवा खेळती राहील तसं ह्या असणाऱ्या आतल्या फांद्यांना
चांगला मोहर कट येतो. काय म्हणतात त्याला? आम्ही कटिंग करतो. कटिंग करतो. हा कसं कटिंग करा आता ही सगळं टोटल झाड कटिंग केलेलं आहे. ह्या फांद्या कटिंग करत करत नेलेल्या आहे वर टोटल असं गोल गोल डेअर आंब्याचं झाड असं आहे आपोआप नॅचरली डेरा करतं ती. आपण करून नाही होत ती डाळिंबासारखं किंवा इतर पिकाचं. पण हे आत सूर्यप्रकाश यावा म्हणून हे आतल्या बाजू मारायचं आणि वरचं शेंड मारायचं म्हणजे बरोबर आतमध्ये. मग कटिंग झाल्यानंतर मग परत लगेच कसं कटिंग झाल्यानंतर खताला सुरुवात करायची. मुळात ह्याला रोग जास्तीत जास्त ह्या झाडाला म्हणजे बिरडाचा रोग भिरूड. म्हणजे बिरडासाठी काय करायचं ही मृग जे असतो मृग नक्षत्र ज्या वेळेला निघतं त्या वेळेला ही मृग ह्या फाट्यात जे असतो खाली बुंद्यात तो अंडी घालतो. त्यासाठी हे पहिलं धुवून घ्यायचं चांगलं कडक कुठलंही औषध घ्यायचं कीटकनाशक आणि सगळी खोड धुवून घ्यायची सुंदरपैकी आणि धुवून घेतल्यानंतर औषधानच धुवायची आणि तिथून मग तरी त्यातनं राहिलं तर मग उकरून काढून त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत आणि मग खतं घालायची आणि ही जी जेवढं कटिंग झालंय ते सगळं आच्छादन ह्याच्यावर करायचं खाली बुडात करायचं. फेकून द्यायचं नाही फेकून काही द्यायचं नाही. ही सुद्धा खतच आहे बरोबर. त्यामुळे हे सगळं जेवढे कटिंग होईल तेवढं सगळं ह्याच्यात हे करायचं टाकून द्यायचं लॅटरल त्याच्यावर ठेवायचं. हळूहळू आज ही गवत पहिले इतकं उगवत आता बंद व्हायला लागलं बरोबर. सावली आहे त्याचबरोबर ही सगळं पडलेलं असतं त्यामुळे नाही जास्त अडचण येत. बरं ती झाल्यानंतर मग परत ती झाल्यानंतर नोव्हेंबर मध्ये कसा मोहर येईल ह्या दृष्टीनं थोडा प्रयत्न करायचा. बरं पाण्याचं बरं तुला काय होतं रेस्ट म्हणजे लोक रेस्ट देऊन टाकतात काय बघत काय होतं नाही मग त्याला मग जानेवारीत मोहर येतो. जानेवारीत आल्यानंतर 4 तर महिने पाहिजे त्याला बरोबर. मोहर आल्यानंतर फ्लावरिंग झाल्यानंतर 4 तर महिने पाहिजे ते कटिंग साठी. आपल्याला नोव्हेंबर मध्ये कसा मोहर येईल रेस्ट पिरियड मध्ये बी काम करणं गरजेचं आहे. सतत ह्याला प्रयत्न राहायचं म्हणजे असं हाय बागन काय करायला लागत. आज शेतकरीची धारणा काय झाली आंबा लावला म्हणजे काय खर्च नाही निवांत आहे असंही नाही. मग हे आपल्याला असं दिसत नाही बरोबर. आणि प्रत्येक आळशी शेतकऱ्याचं लक्षणच झाले सारखं. आणि सर आता तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये काम केल्यानंतर परत ज्यावेळेस फ्लावरिंग वगैरे सुरू होतं मोहर लावायला लागतो त्यावेळेस मोहर गळतीचं प्रमाण वगैरे मोहर गळतीचं प्रमाण एवढं असतं. आता कसं आहे आंब्याची फळधारणा ही आंबा स्वतःच करत असतो. ह्याला काय बाहेरचं काय म्हणजे ही नाही वरण तर काही गरज नाही मधमाशीची वरचं असते ह्याच्यावर पडतं ती बरोबर होत परागीकरणाच्या संदर्भात काय एवढं काय स्वतः झाड करतं. कारण कुठे जरी बांधाला जरी असलं तरी त्याला होतं त्यासाठी काय. मग आता ती झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं की ती फळ धारणा कशी होईल किंवा गळू नये मोहर म्हणून 1-2 फवारे बुरशीनाशक असू द्या कीटकनाशक 1-2 साध्या फवाऱ्या मारून घ्यायच्या. त्यानंतर हळूहळू आपल्याला दिसायला चालू होते. पण ती गळू नये म्हणून थोडासा प्रयत्न करायचा 1-2 त्यासाठी फवाऱ्या मारायच्या. पाणी व्यवस्थापन कसं पाणी त्यावेळेला मी पाणी जोपर्यंत पूर्ण मोहर बागेला निघत नाही म्हणजे समाधानकारक किती की बाबा आता 60% आहे आपलं समाधान नाही अजून थांबायचं. पूर्ण आपलं ज्या वेळेला समाधानकारक मोहर वाटल त्यावेळेला ह्याला पाणी चालू करायचं तोपर्यंत बंद ठेवायचं. बंद कधी ठेवायचं म्हणजे पूर्ण हे झाडाचं पार पानं गळायपर्यंत बंद करायचं नाही. एवढा कधीच ताण द्यायचा नाही महत्वाचं. हा एवढा ताण ह्या बागेला कधीही द्यायचा नाही. कारण ही कसं आहे ही पर्णगळी म्हणते ते आपण ज्याला एक विज्ञानाच्या भाषेत तसं ही स्वतःची पानं त्याला वाळली त्याला सोडायची ती सोडतात. पण 2 महिन्याचा 1-2 आता तू मार्चला आता माझी बाग पुढच्या महिन्यात जवळजवळ बऱ्यापैकी त्यावेळेला काय करणार मी पाणी चालूच ठेवणार. ही असणारी ही तोडला हिथून ही देठ आता सुकत महाग जाणार. हे जाणं द्रव्य ह्याच्यात जाणार किळीसारखंच आहे हे ह्याच्यात महाग जाईल त्यापर्यंत पाणी बंद करायचं नाही. आपल्याला वाटलं आता अपेक्षित बाबा आता पाऊस पडला चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर एखादा महिन्यात ताण थोडासा देव वाटला तरी मग 2 महिन्यात ताण द्यायचा. बाकी ज्यावेळेस फळ लागतं सुपारी एवढं वगैरे असं सेटिंग व्हायला सुरुवात होते त्यावेळेस काय तुम्ही कशी काळजी घेता? सुपारी एवढं जर फळ झालं फळ तर गळ ही सतत राहते. आता ह्या वर्षी तर तुम्हाला तर 100 ग्रॅमच्या वरची सुद्धा फळ गळले जरा रोगराई जास्त आणि वातावरणात काय सतत बदल होत असल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या लक्षात येतच नव्हता एवढं म्हणजे बदल होतो. एक दिवस वेगळाच यायचा 1 दिवस वेगळाच यायचा त्याच्यामुळे ती लक्षात आलं नाही. पण मी काय करायचो बाबा बघायचं नेटवर काय पुढे 8 दिवस काय परिस्थिती आहे त्या हिशोबाने पोरांना सांगायचं हवामानाचा अंदाज घेऊन करायचं थोडं. आणि त्यामुळे ह्या वर्षी बाकीची सगळी शेतकरी थोडी वरडते ती पण आपलं चांगलं आहे म्हणजे थोडं लक्ष दिल्यामुळे फायदा तुमचा. आणि मी
माझ्या माळशिरस तालुक्यात असू द्या, सोलापूर जिल्ह्यात असू द्या किंवा पुणे जिल्ह्यात काय माझी शेतकरी आहे ती, माझ्याकडे जवळ 201 शेतकऱ्यांचं माझी ग्रुप आहे. मी काही असेल ती व्यवस्थित त्यांना सांगतो, बाबांनी हे करायचं हे करा, आणि मला फोन करून विचारते, सर असं झालंय काय करू, मी म्हणतो फोटो टाका. मंडळी, सरांनी फार चांगलं सांगितलं. शेतकऱ्यांनी हा सरांचा आदर्श घ्यायला पाहिजे. शक्यतो का होते सर, शेतकरी एकमेकाला मार्गदर्शन करत नाही, केलं तर चुकीचं करतात. पण त्यात पुढे जाऊन कसं आहे, मी जर आज फवारा मारला तर दुसऱ्या शेतकऱ्याला ती काय मारली बघायची, तर काही शेतकरी असे की त्या बाटल्या सुद्धा पुरून ठेवते, आणि नाही करायला पाहिजे. एक शेतकरीची एक शेतकऱ्याला मदत करेल, एक शिक्षकच एका शिक्षकाला मदत करेल ना. पण अशी भावना सगळ्यांनी ठेवावी, माझी अपेक्षा आहे. सर, वादळ वगैरे आल्यानंतर आंबा बागेला वादळाचा फटका मोठा बसतो, मग त्यावेळेस आपण कशी नाही, त्याला कसं आहे, नैसर्गिकच आहे, ते आपण काहीच करू शकत नाही. आता काही म्हणजे माझे 2 वर्षापूर्वी माझी बाग ही प्लॉट नाही, माझ्या शेजारनं गारा पडत चालले होते, आणि लहान लहान गारा त्या पलीकडच्या माझ्या जवळजवळ 18-20 एकराच्या त्या बागावर, आणि ती असंच पलीकडनं गेलं, पण तरी सुद्धा त्याचा माल मला विकता आला नाही, आणि दिसलाच नाही, माझी गार सुद्धा दिसली नाही पूर्ण बागेला. पण पूर्ण असे ह्या फांद्यावनी सुद्धा जर स्पॉट आलं, आणि फळावणी ते आता नाही इथं, पण ते नाही, मग त्याला काय नैसर्गिक त्याचा अनुभव मोठा आहे. आंबा उत्पादक शेतकरी म्हणून काय अडचण आणि कुठली काळजी घ्यायला पाहिजे? शेतकऱ्याने हे आहे, ही बाबा असं लावलंय आणि येतंय ही करू नये. आणि घन जी आज लागवड चालू झाली, आता मी पण घन केली. आता ही पहिलं 20x20 होतं, त्यात पुन्हा मी मध्ये एक टाकून थोडस अंतर जास्त झालं म्हणून. कुठलं सध्या ज्याच्याकडे मजूर आहेत त्यांनी घन करावं, ज्याच्याजवळ मजूर नाहीत किंवा घरात लोक मजूर म्हणजे मेहनत करणारी नाहीत त्यांनी त्याच्या नादाला लागू नये. आपले सरळ मोठे ही करून ट्रॅक्टर वाहनं फिरवून करावं. किती ह्याला तसं अंतर 12-7 किंवा 12-8 चांगला आहे. त्याच्यावर ही बाग ही करायला काय हरकत नाही, कारण आपण छाटणीच करतो ना. बरोबर. आता काळजी काय घ्यावी याच्यामध्ये? ह्याची काळजी सगळ्यात महत्वाची काळजी भिरडाची घ्यावं, कारण भिरूड ही ह्या सगळ्यात जास्त लागतो ह्या आंब्याला. हे आता मृगाचं मी तुम्हाला सांगितलं, बरोबर, त्या वेळेला त्याचे बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यावं. ही बोर्डो पेस्ट लावून किंवा बुंदा कसा सांभाळायला येईल, फळ 1 वर्ष कमी येऊ द्या, ज्यादा येऊ द्या, पण झाड नाही गेलं. परत वेळा काय होतं, आता कलमची रोपं यायला लागली, लोक लावली का लगेच फळ पहिलं आलं का लगेच धरायला सुरुवात करता वगैरे, कधीपासून फळ घ्या? नाही, 2 वर्ष फळं घेऊन येत. आता माझी बी कलमाचीच आहे, मी बी दापोली विद्यापीठाचीच आणलेली. बरोबर. पण मी 2 वर्ष घेतलं नव्हतं का, ह्याची पूर्ण वाढ झाली पाहिजे. आपण त्याला जर 2 फळं घ्यायला लागलो, त्याची वाढ थांबली, बरोबर, मोहर काढून. आता ती माझी घन आहे, 25 एकर असेल, 20-25 एकर माझी आहे, तर त्याला सुद्धा मी काय केलं होतं, मोहर आला 3 वर्ष मी धरली नव्हती. बरं. आता इतका सुंदर त्याला मजबूत होऊ द्यायचं म्हणता, त्याला वजन पेरलं पाहिजे, त्याला सावली त्याची पडली पाहिजे. हे जे वैशिष्ट्य हे जे बाळ ह्यानं सांभाळलं पाहिजे ना. बरोबर बरोबर. म्हणजे आपण सगळीची सांभाळू शकत नाही. अडचण काय वाटते मग ह्याला जर सावली नसली सर, तर ऊन एवढं आहे, आपल्याला माल तोडायला आणि विकायच्या मापाचा राहतच नाही. आणि ती माल असतो की हे असं हळूहळू आता हे किती जर खाली गेलं तर जात नाही, पण ती आहे ती जमिनीला टेकत. बरोबर. वरून असणार ऊन आणि जमीन तापलेली ही पूर्ण खराब आंबा होतो. मग धरूनच फायदा नाही ना. हे जुळून गेल्यासारखं, म्हणजे जसं विजा चमकल्या विजळतो म्हणतो आपण, तसं पूर्ण खराबच होतो सर. बरोबर सर. साहेब, तुम्ही आता बाग बघायला आलाय, काय वाटतं तुम्हाला बाग बघून? एकदम सुंदर बाग आहे. याच्या अगोदर सरांची आमची फार म्हणजे 4-5 वर्षापूर्वीची ओळख आहे. योगायोग असं म्हणायला पाहिजे की सर आमचे पाहुणेच आहेत. आणि एकदा आम्ही बाग बघायला आलो होतो, आमचे मित्र राजेंद्र जाधव साहेब आणि युवाईत आहेत, आणि ते आमचे मित्र एकदा बाग बघायला आल्याच्या नंतर मला एकदम परिसर सुंदर वाटला. यांचा बंगला असं वाटलं की आपण एखाद्या कुठेतरी हिल स्टेशनला आलो, एकदम थंड वातावरण, बाग बघून एकदम मन प्रसन्न झालं, की असं वाटलं की ह्या वास्तूत खूप शांतता आहे. आणि आंब्याची बाग, आता आपण सुद्धा कंपनीचं काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांना भेटतो, आणि सरांजवळ इतकं नॉलेज आहे. आणि त्यांचं मूळ गाव यप्पाची वाडी म्हणून आहे, आणि डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. आणि फार दुष्काळी भागातून आलेल्या सरांचे कष्ट बघून आणि त्या कष्टाला फळ आलेलं बघून की माणसाचं मन भरून येतंय. असं वाटतं की खरंच ह्या दगडाला पाजर फोडलाय सरांनी. अशा डोंगराळ भागामध्ये, अशा खडकाळ भागामध्ये आंब्याची बाग काढणं काय सोपं काम नाही, आणि फक्त 1 वर्षाचं पीक आहे.
हे करत असताना, आंब्याची बाग करत असताना नैसर्गिक कारणं भरपूर आहेत. बरोबर. नैसर्गिक कारणांना, निसर्गाला तोंड देत बाग सांभाळणं खरं त्या शेतकऱ्याचं आहे. आणि शेतकरी हा असा माणूस आहे की कितीही नुकसान होत्या तोच फक्त सहन करू शकतो, बाकी कोणीही सहन करू शकत नाही. सरांच्या या कार्याला एक मनापासून सलाम करतो आणि सरांकडून अशा प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन राहावं हीच अपेक्षा मी सरांकडून बाळगतो आणि त्यांना या पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. सर, आता तुम्ही खाली झाडाच्या बुडामध्ये गवत पण भरपूर ठेवलंय, गुडघ्याच्या वर गवत ठेवलंय. कसं आहे, मी काय करतो, ही गवत काढतच नाही. कारण मशनी चालवून गवत काढून ह्याच्यामुळे काही हलवायचा प्रयत्न करत नाही. कारण काय झालं, मी कलकत्त्याला एक जागेला मी गेलो होतो, बाग बघितली तिकडे. त्यांनी मला सांगितलं की ह्या मुळ्या तेवढ्या हलवायच्या नाहीत झाडाच्या. हां, मग ही ते आम्ही आहे ते आता कसं होती, ही का ठेवली आता ही आर्द्रता राहावी, थोडी सावली राहावी. आता ही माल गेल्यानंतर हे जे कटिंग आमच्या मशनीनं आम्ही कटिंग करतो, स्वच्छ करून जागेवर ठेवायचं. जागेवर सगळं जागे, याच्यातलं काही आम्ही बाहेर काढतो, सगळं मारून गवत मारून सगळं जागेला ठेवतो. आणि हे आता का ठेवलंय तर ह्याची सावली पडून थोडी आर्द्रता राहावी, ही जी आहे ती लगेच सुकून येईल, आपण दिलेलं पाणी लगेच उडून जाऊन येईल, म्हणून मी आता ही गवत काढत नाही. पाणी आता हार्वेस्टिंग चालू आहे, माल तयार झालाय, मग कसं पाण्याचं नियोजन कसं असतंय? आता जेवढं आपण पाणी देईल तेवढं कमी. आता ज्या वेळेला 100 ग्रामच्या वर पुढे आंबा जातो त्या वेळेला आपण जितकं पाणी जेवढं असेल, मोकळा असलं तरी शेतकऱ्यांनी सोडावं, तरच तो माल फुगणार आहे. बरोबर. तरच 4 पैसे मिळणार आहेत. त्यामुळे पाण्याला त्यांनी कमी करून, ज्याच्याजवळ जास्त पाणी आहे त्यांनी ही बाग लावावी, ज्याला उन्हाळ्यात पाणी पुरू शकते. आज आमच्या आटपाडी तालुक्यात आम्ही प्यायला टँकरनं पाणी ह्या काळात पितोय. मला एखादं लिटर सुटून किंवा बाहेर पाणी जात असलं तरी मी खवळतो पोर. बरोबर. कारण पाण्याचं महत्व मला तिथून माहिती झाले. दुष्काळी भागात हा, त्यामुळे मी लगेच खवळतो पोरांना, बाबा नो मोकळं जाऊ देऊ ना. बरोबर. म्हणजे 2 लाईन तुम्ही टाकल्या? 2. हो. की सबमे ही कुठली टाकली, इन लाईन का? एक इनलाईन आहे आणि एक ड्रिपरची आहे. बर, तसं का सर? कारण सुरुवातीला मी ड्रिपरची टाकली होती, एकच लाईन होती. पण नंतर मला वाटायला लागलं थोडं पाणी आपल्याला कमी पडते, त्याच्याऐवजी आपण एक इन लाईन टाकू, म्हणजे पाण्याचा पुरवठा जरा वाढेल, या दृष्टीने मी परत वाढवली. केशरची लागवड वाढायला लागली, तुम्ही स्वतः त्या संघावर सुद्धा आहात, मग शेतकऱ्यांना जी शेतकरी लावताय, हा सर, त्यांना काय सल्ला देणार तुम्ही? शेतकरीने लावताय सगळ्यात महत्वाचा विचार शेतकरीने करावा की रोपं घेताना फसवणूक बऱ्याचशा वेळा होते. मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले, जन मला विचारले, मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले तुम्ही लोकल नर्सरीच्या नादाला लागू नका, कारण लोकल नर्सरी ही त्याचा व्यवसाय आहे सर. बरोबर. तो त्यांचा व्यवसाय आहे, ती कशी पटवून द्यायची ती त्यांना माहित आहे. बरोबर. त्यामुळे मी काय सांगतो, पहिला मुद्दा देतो, तुम्ही प्रमाणित रोप घ्या, आणि हा त्याला प्रमाण असावं किंवा तुम्ही खात्रीची रोप सर्टिफाईड असावं. आता लोकल नर्सरी सर्टिफाईड आहेत, पण नाही ना, त्याचं कोण परीक्षण करत नाही, त्याचं कोण बघत नाही. आज तुम्ही घ्यायचं विद्यापीठात, त्यांना करायचंच नाही 2 नंबर. हो, तुम्ही विद्यापीठाची घ्या ना सरळ, पण ती किती पण तिथं अवेलेबल आहे, तुम्ही बुक करा, पुढच्या वर्षी लावा. मग विद्यापीठाची मी नेहमी जी आहे शिफारस करतो विद्यापीठ. आज मी एवढी आणली, मी एक सुद्धा लोकलची रोप, मी 40,000 रोप आणली, 45,000च्या वर आणली, काय जळली असतील, काय झालं असेल, पण एकही रोप मी बाहेरनं घेतलं. सगळी मी दाखवली विद्यापीठाची रोप आणली. मी स्वतः जायचो, बघायचो, बुक करायचो. त्यावेळेला बुक करायला लागत नव्हती. आता ही जी डिमांड वाढत चालली, आता बुकिंग वर आलं. अगोदर पैसे भरायला लावायला लागले, पण पहिलं मी जात होते त्यावेळेला बुकिंग नव्हतं, काय नाही, सरळ कुठला प्लॉट बघायचा, आवडली रोप घेऊन. आणि सगळ्यात महत्वाचे, आज शेतकऱ्याला काय वाटतंय, लगेच मला आंबा आला, ती एक जरा थोडं झाले, त्यामुळे ती 2 वर्षाची 3 वर्षाची रोप लावायला लागली. आपल्याकडे एवढं वारा आहे, एवढं वादळ आहे. दिशा कोणती पाहिजे सर? आज ही दिशा जी आपल्याला आता ही उभा राहिलेली दिशा बघा, पूर्व पश्चिम दिशा, ही बरोबर दिशा. अशी दिशा लावली तर, पण शेवटी कुठे नाही कशाला ही का लावायची, ह्याची सावली ह्याच्यावर पडा. आज उत्तरायण नाही, ही दक्षिणायन, ह्याचं सूर्याचं चालू, सूर्य इकडून जातो त्यामुळे ऊन इकडे. आता ह्याची सावली ह्याच्यावर आलीच पाहिजे, तर सावलीत राहील झाड, त्याची त्याच्यात गेलीत, आणि ही सावली शिवाय राहू शकत नाही. ही नाजूक आहे शेवटी. एक दिवशी जर असं उन्हात थोडं राहिलं तर ती कुठल्याच कामाचं राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची, पहिली रोप व्यवस्थित बघावती, आणि जमीन खडकाळ असावी,
काळ्या जमिनीत लावू नका. त्याचबरोबर जी बी आपण रोप घेतोय ती 1 वर्षाच रोप असावं, कारण हे जे मूळ आहे सोट मूळ स्वरूपात. आणि ज्यावेळी 2 वर्षात तुम्ही रोप घेता त्यावेळी ती मूळ फिरलेला असतं आतल्या. बरोबर. मग ती सरळ तुम्हाला जाऊ शकत नाही. तुम्ही काट्या किती बांधणार आहे. बरोबर. त्यामुळे 1 वर्षात रोप घ्यावा, सरळ जाते. सोटमुळ असतं, कवळी मुळी असती, सरळ बसवाय ती सरळ घ्यायची का जेसीबी खड्डे घ्यायचे. हो का, ज्या शेतकऱ्याला योग्य वाटतंय चारी घेतली अतिउत्तम आहे. आज माझा ती 22 एकराचा प्लॉट आहे, सगळा चारी घेऊन केला. जेसीबीचा वापर नाही. नाही, चारीच काढल्या जेसीबीने. जेसीबीनं हो, सगळ्या लाईनी मारून काढलाय. आणि ही आहे ती ही खड काढून तास मारून वगैरे. तास नाही, खड काढले. 2 बाय 2च खोल 3 फुटापर्यंत खड काढले ते. अशी मोठी मोठी दगड निघालेली सगळी बाहेर काढली ती. आणि ती आहे ती अशी चारी धरूनच काढली, 3 फुटानं चारीच. तर नंतर लक्षात आलं आपल्याला जरा खर्च जास्त होतोय आपल्याला. मी बी नवीन होतो त्यावेळेला, अजून ह्याचा जास्त अंदाज नव्हता. आणि हळूहळू ह्याच्यात मग पण आता खडे घेऊनच करतो. आता झाले बऱ्यापैकी. आता काही ह्याच्यापेक्षा वाढवायची अपेक्षा नाही. आता एवढी सांभाळायची आहे ती फक्त. समाधानी. आणि त्याच्यात मी समाधानी. माझ्याकडे आहे ती 10-5 पोर आहे ती, ही सगळ्यांची पोट भरली. ह्याच्यापेक्षा आमची काही जास्त आता अपेक्षा राहिली नाही. ही मजूर सुखी आहे ती, आम्ही सुखी आहे. तुमची बाग बघायला आता कुठली कुठली लोक आले असतील. माझ्याकडे दापोली विद्यापीठात आली ती, राहुरी विद्यापीठात आली ती, आणि औरंगाबाद विद्यापीठाची आली ती. ही सगळी येते. बरं, आता नेत्यांच्यातलं काय सांगून काय ते भरपूर लोक नाही. म्हणजे मोठं विजय दादा माझं, मोठ्या वहिनी तू इकडे, ही आमचं ही पोरगा किती वर्ष काम करतोय बघा. आणि ही सुद्धा सांगली इथं कोण कोण येतं आमच्याकडे. म्हणजे मोहिते पाटील, अजित दादा यांनी विजिट दिले ते, ही भेटून गेले. म्हणजे सगळी. आणि तज्ञ बायोलॉजीची तज्ञ विद्यापीठाची आली ती, कोल्हापूर सगळे लोक. हा, बायोलॉजीची आली होती, त्यांना बघायची होती. माझा म्हणण्याचं तात्पर्य काय की डोंगराळ भागात एवढी सगळी किमया झाली, ही किमया सगळ्यांनी बघितली. येस सर, उघड्या डोळ्याने बघितली. आणि जे काय आहे ते वास्तव सगळं आहे. बरोबर सर. काय वाटते सर, आज तुम्हाला असं स्वप्न तुम्ही म्हणजे विचार केला होता का असं होईल. मला सुद्धा, मी पहिलं ज्यावेळी इथं आलो त्यावेळेस मी सगळं ही व्हिडिओ करून मी ठेवलो होतं. बर. आणि एक मला वाटत होतं मी इथं एवढं करेल का नाही मला पण माहित नव्हतं. आज मी इथं एवढं शून्यात होतो की 1 ट्रॅक्टर मी घेतला होता पहिला. माझं ते ड्रायव्हर ती पोरग झोपायची, त्याला पत्रा लावला होता, त्याच्या टेलर खाली झोपत होती. पण एक दिवशी संध्याकाळी खूप पाऊस आला, वादळ आलं, सरा पोरांचा परपंच सगळा गेला. मग त्या दुसऱ्या दिवशी आलून पत्र्याची खोली उभा केली 10 बाय 10ची, पत्र्याचा दरवाजा आणि सगळ्या बाजूनी पत्रा. आणि मग त्याच्यात परत एवढा आनंद वाटायला लागला. मी स्वतः फॅमिली घेऊन मुक्कामाला यायचो. जीसीपीची ड्रायव्हर सगळे आम्ही त्या 10 बाय 10च्यात झोपायचो. म्हणजे ते हळूहळू त्यातनं थोडं वाढत गेलं, उत्पन्न वाढत गेलं. आणि ही जी पोरक आहे ना ही अलीकडे किती वर्ष काम करतो विचार. कधीपासून काम करतो बाहेर. मी 10-15 वर्ष सरांकडे. बर. स्वप्न साकार झालं सर. अहो सुंदरपैकी. आणि 2-3 पोरं माझी अशीच अजून आहे ती, जवळजवळ 10-15 वर्ष आहे ती, पहिल्यापासून करते. आणि हे सगळं हळूहळू त्यांना माहीत झाले. लय प्रॉब्लेम आलं तरच आता मला विचारते ती सर काय करूया. पण आता झाले व्यवस्थित. शिकवण्यामध्ये तुम्हाला डिस्टर्ब करत होती तिकडे. नाही कधी पोरांचा काय त्रास नसतो मला. आणि लय तर एखादा मेसेज टाकून ठेवते ती की सर, त्यांना माहित असं ह्या वेळेत सर शाळेला जाते, 10च्या अगोदर फोन करते, त्याच्यानंतर करत शाळेच्या काळात अजिबात करत नाही ती. आणि का करत नाही त्यांना माहित आहे सर शाळेत आहेत, रागव त्याला. डोंगराळ भागात बाग फुलवली. हो सर. मग सक्सेस झालं सर. इतकं सुंदर झाले. अहो प्यायला चिमणीला पाणी नव्हतं सर. डोंगरच कोण विकत घेतलं, तुम्ही झाडच केलं त्यावेळेस. आणि त्या पुढे माणूस या आमच्या ह्या गोरडवाडीतला 4च्या आधी इकडे जनावर चरायला, मेंढर चरायला येत होती. आणि 4च्या अगोदर इथून निघून जायची. जंगल आहे, डोंगर आहे, तर कशाला थांबायचे. अशी परिस्थिती होती. त्याच्यात मी वस्ती केली, तेवढी फुलवली. आणि ह्या माझ्या ह्याच्यामुळं माझ्या शेजापाजारची शेतकरी सगळी बरं आली. त्यांनी पण काय त्यांच्या पद्धतीनं ऊस करू द्या, काय करू द्या, पण केलं ते सगळ्या जमिनी केलं सर, केलं. हो. त्यामुळे समाधानी आहात. अतिशय मी समाधानी आहे. आणि शेजारी कोणाला अडी अडचण का असली तर मी मोकळ्या मनाने सगळं माझं ओपन असतं. कोणाचा किती कोटी लिटरचं. माझं ही 7 कोटी लिटरचं आहे. 7 कोटी लिटरचं शेततळ. हो. या सगळ्या मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातलं माझं पहिलेच असेल की जे मदन दादांनी कॉन्क्रीट पूर्ण कॉन्क्रीट केलं. 7 कोटी लिटरचं. तर मंडळी आपण पाहिलं बळीराम चव्हाण सर यांनी या ठिकाणी डोंगर विकत घेतला. सुरुवातीला सरांना अनेकांनी नावं ठेवली, पण सरांनी या ठिकाणी फळांचा राजा या डोंगरामध्ये फुलवून दाखवला. याचा फायदा असा झाला मंडळी की या आजूबाजूले शेतकरी सुद्धा या डोंगरामध्ये शेती करायला लागले. आणि ते सुद्धा शेतकरी केवळ सरांमुळे
त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. मंडळी, शेतीविषयक असेच व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.